नमस्कार. मी सौ माधुरी सुहास ठाकरे, प्रभाग क्रमांक 5, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट, भारतीय जनता पार्टी ची अधिकृत विजयी उमेदवार या ठिकाणून आलेली आहे मी. जनतेने आपल्याला विश्वास ठेवून आपली निवड केली आहे. हा विश्वास आपण कसा जपणार? जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास मी कायम त्यांचा जपणार आहे. कारण त्यांनी मला या निवडणुकीदरम्यान जे सहकार्य केलं आणि जो आशीर्वाद, भरभरून आशीर्वाद त्यांनी मला दिला आणि भरपूर मतदान करून मला निवडून दिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आपल्या वॉर्डमधील अशा 2-3 समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? माझ्या प्रभागामध्ये 2 समस्या आहेत. एक म्हणजे जो नाला आहे, त्या नाल्याची दुरुस्ती करणे मला करायची आहे आणि त्यानंतर एक अभ्यासिका मला माझ्या प्रभागामध्ये पाहिजे आहे, करायची आहे. पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल ज्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल? पहिल्या 6 महिन्यामध्ये सर्वात पहिले तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मी कामकाज करणार आहे. कारण मी 2017 मध्ये सुद्धा निवडून आली होती. त्यानंतरही मी बरेचसे विकासात्मक कामे मी माझ्या प्रभागामध्ये केलेली आहे. पुढेही विकासात्मक कामे करायचेच आहे. पण विकासात्मक कामं करता करता जे आपले महिला वर्ग आहे, महिला वर्गांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा मला पुष्कळ कामं करायची आहे. त्यांना सोबत घेऊन पुढे घेऊन जायचं आहे. रस्ता, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्य कशाला असेल? काय म्हणणार? तसं ते ह्या 4ही गोष्टी माझ्यासाठी प्राधान्यच आहे, या 4ही गोष्टींना. पण त्यामधलं सर्वात पहिली गोष्ट आहे पाणी. मागील कार्यकाळात जे असे कोणते कामं आपले अधुरे राहिले असतील ते आता करण्याची आपली इच्छा असेल? मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं माझ्या हातून राहिलेले आहे, कारण बरेचसे कामं त्यावेळी सुद्धा मला करायचे होते. पण 2.5 वर्ष मला त्यावेळी काम करायला मिळालं. कारण 2.5 वर्षानंतर कोरोनाची लाट आली आणि कोरोनाला सावरताच आमचे 2.5 वर्ष निघून गेले आणि नंतर लक्षात आलं की 5 वर्ष आमचे पूर्ण झाले. तर त्यावेळी जे कोणते कामं माझ्याच्याने राहिलेले आहेत, ती आता पुन्हा संधी मला जनतेने दिलेली आहे. तर त्या संधीचं नक्कीच मी आता सोनं करणार आहे आणि त्यावेळेस जे कामं माझ्याच्याने राहिलेले आहेत, ते मी आता पुन्हा या 5 वर्षामध्ये कंप्लीट करणार आहे. त्यामध्ये मला अभ्यासिका त्यामध्ये काढायची आहे. त्यानंतर प्रभागाचा सर्वांगीण विकास मला यामध्ये करायचा आहे. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणते ठोस पावले उचलणार? तो मी होऊच देणार नाही, कारण माझं लक्ष माझ्या प्रभागामध्ये पूर्णपणे राहणार आहे. तर लक्ष जर राहिलं तर ह्या गोष्टी होणारच नाहीये. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली काय योजना आहे? जे युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगारांचा आपण प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या रोजगारासाठी आपण काय करू शकतो. आणि जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्यासाठी नाना नानी पार्क मला करायचं आहे आपल्या प्रभागामध्ये. शेवटी वार्डवासियांना दिलेला आपण एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय आहे? माझ्या जनतेसाठी मी एवढंच सांगते की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास चला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि माझ्या प्रभागातल्या संपूर्ण ज्या समस्या असतील, ज्याही काही अडचणी माझ्या जनतेला असतील, त्या अडचणी मी अगदी चोखपणे पार पाडणार 5 आहे. वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? 5 वर्षानंतर माझं जे वार्ड राहणार आहे, माझा जो प्रभाग राहणार आहे, हा अगदी सुंदर आणि स्वच्छ आणि विकसित राहणार आहे.